मी आमच्या गावी गेलेली आणि गावावरून मी काही आणणार नाही असं तर होणार नाही। माझ्या मावशीने त्यांच्या शेतातून ह्या शेंदड्या दिल्या होत्या। आमच्या खानदेशात याची भाजी केली जाते। त्यासाठी यांना स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतरून कापून घेतलं आणि मग मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवलं, जेणेकरून काही कडवटपणा असेल तर निघून जाईल। 1 चमचा तेलात शेंदड्या आणि चवळीचे दाणे छान परतले, त्यात पाणी टाकून आता त्यांना शिजायला ठेवलं आणि आता साईडला मी शेंगदाणे भाजून घेत आहे। वाटण्यासाठी शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर, जिरा पावडर आणि धने पावडर टाकून छानपैकी वाटण तयार केलं। नंतर 4 चमचे तेलामध्ये कढीपत्ता, हिंग आणि वाटलेलं वाटण टाकून छान परतून घेतलं। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून छानपैकी वाटण जे आहे ते परतून घेतलं। नंतरून त्याच्यामध्ये शिजलेली चवळी आणि शेंदोड्या टाकून छानपैकी उकळ फुटू दिली, वरतून कोथिंबीर टाकली आणि तयार आहे आपली शेंदड्यांची भाजी, जी की खानदेशमध्ये खूप जास्त फेमस आहे। मस्त भाकरीचा काला चुरून त्याच्यावरती शेंदड्यांची भाजी यासारखं वेगळं सुख नाही बघा। तुमच्याकडे ही भाजी बनवली जाते की नाही हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय।